आणि ज्यांच्या आमंत्रणावरून आम्ही इथं सगळेजण इथं जमलो ते डॉक्टर कपिल कोरके. मी त्यांचा मनापासून पहिल्यांदा आभार ह्याच्यासाठी व्यक्त करतो. अजून सांगायचं ना आभार ह्याच्यासाठी व्यक्त करतो की वैराग आणि बार्शीत ज्यावेळी स्वराज्याचा दौरा नियोजन चालू होतं त्यावेळी त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी मग माधवराव तळेकरांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून माझा फोन जोडून दिला आणि बाकी काही म्हटलं नाहीत. आम्हाला ह्या 2 दिवसाच्या नियोजनात एक जबाबदारी द्या. तर मी म्हटलं नंतर तळेकर सर मला म्हटले 800,000 लोक असतील इथं कसं करायचं, काही बोलू नका, आम्हाला जबाबदारी द्या. आणि आज एवढं आम्ही सगळेजण थकलो की सगळी जेवणाची जबाबदारी डॉक्टर साहेबांनी घेतली आहे. मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या वडिलांचा कैलासवासी कोरके साहेबांचा आशीर्वाद, पप्पांचा हा तेच मी वडिलांचा म्हणतो, तर एवढा मोठा आशीर्वाद आहे. ते जिथं असतील ते म्हणतच असतील की माझा मुलगा सुद्धा माझ्या मुली सुद्धा ते जोरात माझं शिक्षण संस्था जे उभा केलेले आहेत त्या चांगल्या पद्धतीने चालतील. मी एवढंच या प्रसंगी सांगेन, आज तुमचे वडील नसतील पण तुमच्यासाठी एक वडीलधारी म्हणून संभाजीराजे तुमच्या बरोबर राहते. कुठेही कसली काही अडचण आली कारण इथली सगळी दहशत बघितल्यानंतर तुम्हाला कोणतरी एक सपोर्ट पाहिजे, तो सपोर्ट संभाजीराजेंचा असणार आहे. मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. आणि कसली काय जीवनात कसली काय अडचण झाली, अहोरात्र जो समाजासाठी काम करतो, तो समाजासाठी वाहून घेतो, त्याच्यासाठी पूर्ण छत्रपती घराणं नेहमी असते. आणि म्हणून संभाजीराजे एवढंच या प्रसंगी सांगतात की केव्हाही आम्हाला तुम्ही हात द्या, स्वराज्य तर असेलच पण मी सुद्धा स्वतः तुमच्या कुठल्याही अडचणीच्या वेळी असणार. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वराज्य.